बीड हत्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आक्रोश मोर्चा। मनोज जरांगे पैठणमधील मोर्चामध्ये सहभागी। भाजप आमदार सुरेश धस यांचा देखील सहभाग। झरीन खान पट्टेवाल्याच्या मृत्यूचं प्रकरण 40 लाखात मिटवलंय। आकाश 100% 302 चा आरोपी। सुरेश धस यांचा पुन्हा एकदा आरोप, तर आका 302 मध्ये जाऊ द्या, सर्वच बाहेर येईल, धस यांचं वक्तव्य। पुण्यातील एफसी रोडवर आकाची प्रत्येकी 5 कोटींची 7 दुकानं, तर मगरपट्ट्यामध्ये आकानं 75 कोटींचा अख्खा फ्लोरच विकत घेतला, सुरेश धस यांचा आरोप। परळीमध्ये एका वर्षामध्ये 109 मृतदेह सापडले, अनेक मृतदेहांची ओळख देखील पटली नाही, सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। मला मुद्द्यावरून भटकवण्यासाठी कलाकार आणले जातात, सुरेश धस यांचा टोला। तर प्रीपेड कार्ड रिचार्जवाले नेते महाराष्ट्रामध्ये आहेत, धस यांची टीका। आका आणि त्यांच्या आकाचे परळीमध्ये वेगवेगळे उद्योग, परळीमध्ये आकाकडून सर्वच वसुली केली जाते, सुरेश धस यांचा गंभीर आरोप। तर एक आका आतमध्ये गेलेत, दुसरे मोठे आका बाहेर आहेत, धस यांचा निशाणा। परळीमध्ये सीआयडी मालिकेतील पोलीस आणि सावधान इंडियामधील पोलीस नेमा, परळीमध्ये ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती करू नका, बीड प्रकरणातील तपासावरून सुरेश धस यांचा टोला। धनंजय मुंडे यांच्याकडून षडयंत्र सुरू आहे, धनंजय मुंडे महाराष्ट्राला कोणत्या बाजूने घेऊन जात आहेत, मनोज जरांगे यांचा सवाल। धनंजय मुंडे लाभार्थी आरोपीला साथ देत आहेत, पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींचा आसरा घेत आहेत, मनोज जरांगेंची खोचक टीका। 25 जानेवारीचं आंदोलन होऊ द्या, माझ्या नादी लागला, आता दाखवतो मी कोण, मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेंना इशारा। परभणीमध्ये लक्ष्मण हाके यांनी आंबेडकरी अनुयायांनी धारेवर धरलं, वाल्मिक कराडचं समर्थन करत असल्याचं सांगत धारेवर धरलं, तर मी कुठेही वाल्मिक कराडचं समर्थन केलं नाही, हाकेंचं उत्तर। वाल्मिक कराडला 2022 मध्ये ईडीची नोटीस होती, मग कराडवर कारवाई का नाही, वाल्मिक कराडला विशेष वागणूक का दिली जाते, सुप्रिया सुळे यांचा सवाल। बीड आणि परभणीचा विषय बजरंग सोनवणे यांनी संसदेत मांडला, राज्यामध्ये क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, धस यांनी मुद्दे मांडले, धमानी यांनी देखील प्रकरण लावून धरलं, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणाला 1 महिना उलटला, आतापर्यंत 7 आरोपींना अटक, तर 1 जण फरार। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सरेंडर, सध्या सीआयडी कोठडीमध्ये, तर आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। बीड खंडणी प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग, वाल्मिक कराडच्या डोळ्यावर पोलीस कोठडीमध्येच उपचार सुरू, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराडच, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये शरण आलेल्या वाल्मिक कराडचं पद अजूनही कायम, धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडचे अध्यक्ष म्हणून शिफारस केली होती। कराड परळी तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष, खंडणीचा गुन्हा असलेला व्यक्ती योजनेचा अध्यक्ष कसा, सुप्रिया सुळे यांचा सवाल। संतोष देशमुखांच्या मसाजोग गावामध्ये ग्रामपंचायतीचं कामबंद आंदोलन, मसाजोगमधील ग्रामपंचायत सदस्य गावकरी आंदोलनामध्ये सहभागी, संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यामधील ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी बंद पुकारला, जिल्ह्यातील 1316 ग्रामपंचायतींचा बंदमध्ये सहभाग। नागपूर जिल्ह्यामधील 700 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींचं आज काम बंद आंदोलन, बीड घटनेच्या निषेधार्थ ग्रामपंचायतचं काम बंद। बारामती तालुक्यामध्ये ग्रामपंचायती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज महाराष्ट्रातील ग्रामपंचायत बंदची हाक। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव ग्रामपंचायतीचं काम बंद आंदोलन सुरू, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून आज बंद। नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत बंद, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायत बंद पुकारला, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत आंदोलनामध्ये सहभाग। संतोष देशमुखांच्या हत्येविरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक, रिपाईकडून बीडच्या कंकालेश्वर मंदिरामध्ये साकडं, 4 दिवसामध्ये हत्येचा उलगडा न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचा इशारा। अजित पवारांची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद, धनंजय मुंडेंवरील आरोपांसंदर्भात अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे लक्ष। शरद पवार गटाची मुंबईमध्ये आज पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक, पक्षाच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार, प्रदेशाध्यक्षपदाबाबत ही मोठा निर्णय होण्याची शक्यता। बाप लेकीला सोडून या ही भाषा क्रूर, राष्ट्रवादीच्या नेत्यांना जे मिळालंय ते पवारांमुळेच मिळालंय, राऊतांची प्रतिक्रिया। शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांची ओळख ठाकरेंमुळे, राऊतांचं वक्तव्य।
विधानसभेतील संघानं केलेल्या प्रचाराचं शरद पवारांकडून कौतुक. विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा. काल झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये पवारांनी हे वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती. शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्यच. धर्माराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. मला व्यक्तिगत वाटत नाही पवार साहेब महायुतीमध्ये येतील, आत्राम यांचं वक्तव्य. संघाच्या कार्यकर्त्यांचं बूथ मॅनेजमेंट कौतुकास्पद. प्रत्येक बूथवर संघानं काम केलं, त्याचा त्यांना फायदा झाला, संजय राऊतांची प्रतिक्रिया. पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हार गुच्छगीत देऊन आले. कुणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं. राष्ट्रवादी दादा गटाच्या मंत्र्यांची थेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं. अशोक पवारांची सत्ता असलेला घोडगंगा कारखाना अजूनही बंद. घोडगंगा साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्याची अजितदादांची तयारी. पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांना धक्का बसण्याची शक्यता. पुण्यामधील शुभदा केदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर. आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदा केदारेची हत्या. कृष्णा कनोजा या नावाच्या आरोपीकडून आर्थिक वादातून हत्या. मंत्रालयामध्ये आलिशान लॅम्बोर्गिनी दाखल झाल्यानं चर्चांना उधाण. काळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीला व्हीव्हीआयपी नंबरमुळे थेट प्रवेश. ही कार स्कायलाइन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती. दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या विधानाचा विपर्यास केला. पृथ्वीराज चव्हाण यांचं ट्विट करत स्पष्टीकरण. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र असते तर चांगलं झालं असतं. दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. तर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आप जिंकेल, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून विश्वास व्यक्त. दिल्लीमध्ये जसं घडलं तसं मुंबई पालिका निवडणुकीमध्ये होऊ शकतं. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील, राऊतांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर आनंद झाला असता. प्रचारामध्ये आप आणि काँग्रेसनं बॅलन्स ठेवला पाहिजे. तर दिल्लीमध्ये कुणाला पाठिंबा द्यायचा यावर चर्चा सुरू, राऊतांची प्रतिक्रिया. दादरमधील टोरेस कंपनीच्या कार्यालयातून पळ काढतानाचा व्हिडिओ समोर. तानिया आणि वेलिंटिना अटकेपूर्वी पळून जातानाचा व्हिडिओ समोर. टोरेस कंपनीच्या दादर कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौकशी सुरू. दादरच्या टोरेस कार्यालयामध्ये 5 ते 6 कोटी असल्याची सूत्रांची माहिती. आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईतील विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आदित्य ठाकरेंनी टोरेस घोटाळ्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांना दिली. टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताची मुंबई हायकोर्टामध्ये धाव. मी घोटाळा उघडकीस आणला, माझ्याच जीवाला धोका, सीएची माहिती. सीए अभिषेक गुप्ताची हायकोर्टाकडे संरक्षणाची मागणी. भाईंदरच्या नवघर पोलिसांनी टोरेस कंपनीचे 7,47,00,000 गोठवले. रामदेव पार्क भागामधील टोरेस फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल. टोरेसकडून फसवणूक झालेल्यांची संख्या 52वर. टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणांना आधीच लागल्याची माहिती समोर. शिवाजी पार्क पोलिसांनी 29 जूनला टोरेसच्या संचालकांना नोटीस पाठवल्याचं समोर. नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा आयकर विभागाचा देखील कंपनीला समन्स. टोरेस कंपनीच्या इंस्टाग्राम अकाउंट हँडलरचा शोध सुरू. टोरेस कंपनीचा सीएचा पोलीस ठाण्यातला फोटो देखील अपलोड केल्यानंतर शोध. वांद्र्याच्या भारतनगर परिसरामध्ये एसआरएच्या तोडक कारवाई. पोलिसांचा मोठा फौजफाटा. तर कारवाई विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. कोल्हापूरमध्ये इचलकरंजी महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी तयारीला लागा. शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्यामध्ये नीलम गोरे तयारीला लागण्याचे आदेश. मंत्रालयातील कार्यालय सुरू होण्यास विलंब. मंत्र्यांच्या नेमणुका, कार्यालयाचं नूतनीकरण यामुळे कार्यालय सुरू होण्यास विलंब होतोय. एकनाथ शिंदेंची इच्छा नसताना देखील काही गोष्टी चुकीच्या घडल्या. शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात. वनमंत्री गणेश नाईक यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंबाबत वक्तव्य. बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी 17 लाखांची सुपारी देण्यात आली होती. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून फंडिंग झाल्याचं समोर. आरोपपत्रामध्ये माहिती नमूद.